आजच्या सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका अत्यंत महत्त्वाच्या लर्निंग पाथवर नजर टाकणार आहोत. गिटहब फाउंडेशन्स पार्ट 1 ऑफ 2. ज्यांना कोडिंग किंवा सॉफ्टवेअरच्या जगात नवीन पाऊल टाकायचं आहे, त्यांच्यासाठी हा एक परिपूर्ण प्रारंभ बिंदू आहे. आपण यातील प्रत्येक मॉड्यूल सोप्या आणि मजेशीर पद्धतीने समजून घेऊ. चला, तर मग हा डोंगर फोडायला सुरुवात करूया. अगदी बरोबर. गिटहब हे नाव ऐकूनच अनेकांना भीती वाटते, पण खरं तर हे एक अतिशय उपयुक्त साधन आहे. आजचा आपला उद्देश हाच आहे की यातील प्रत्येक संकल्पना सोप्या उदाहरणांनी समजावून सांगावी, म्हणजे अगदी तांत्रिक नसलेल्या व्यक्तीलाही ते सहज कळेल. असं समजा की आपण एक मोठी इमारत बांधायला निघालो आहोत आणि आज आपण पायाभरणी करणार आहोत. छान. चला, तर मग पहिल्या मॉड्यूलपासून सुरुवात करूया. गिट. हे नाव ऐकायला थोडं विचित्र आहे, पण ऐकल्याप्रमाणे हे एक जादूचं साधन आहे. हो, गिट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे तुमच्या कामाचं टाइम मशीन आहे. टाइम मशीन? इंटरेस्टिंग. म्हणजे कसं? समजा तुम्ही एखादं चित्र काढत आहात किंवा निबंध लिहित आहात आणि काहीतरी चूक झाली. गिट तुम्हाला वेळेत मागे जाऊन तुमची चूक सुधारण्याची संधी देतं. अच्छा, म्हणजे कंट्रोल झेड सारखं, पण सुपर पॉवर सोबत? अगदी. यालाच व्हर्जन कंट्रोल म्हणतात. म्हणजे तुमच्या कामाच्या प्रत्येक महत्त्वाच्या आवृत्तीची, म्हणजे व्हर्जनची नोंद ठेवली जाते. या मॉड्यूलमध्ये आपण शिकणार आहोत की हे व्हर्जन कंट्रोल काय आहे आणि गिटसारखी डिस्ट्रीब्युटेड सिस्टम नेमकी कशी काम करते. ओके, म्हणजे आपण स्वतःचा एक नवीन गिट प्रोजेक्ट तयार करून त्यात बदल कसे करायचे आणि चुका झाल्यास त्या कशा सुधारायच्या हे शिकू. बरोबर. ठीक आहे. जर गिट हे टाइम मशीन असेल, तर मग गिटहब काय आहे? ते पण टाइम मशीनच आहे का? उत्तम प्रश्न. नाही. जर गिट टाइम मशीन असेल तर गिटहब हे एक मोठं गोदाम किंवा समजा एक लायब्ररी आहे, जिथे तुम्ही तुमची सगळी टाइम मशीनने तयार केलेली कामं म्हणजे प्रोजेक्ट्स सुरक्षित ठेवता. अच्छा, म्हणजे एक सेंट्रल जागा जिथे सगळ्यांचा कोड ठेवलेला असतो. हो, आणि इतकंच नाही, ते एक सोशल नेटवर्क पण आहे जिथे तुम्ही इतर डेव्हलपर्स सोबत मिळून काम करू शकता. या मॉड्यूलमध्ये आपण गिटहबची मुख्य वैशिष्ट्ये शिकणार आहोत, जसे की इश्यूज, नोटिफिकेशन्स, ब्रांचेस म्हणजे फांद्या. हां, हो, तसंच काहीसं. ब्रांचेस, कमिट्स आणि पुल रिक्वेस्ट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही तुमच्या टीमसोबत मिळून एकाच प्रोजेक्टवर भांडण न करता कसं काम करू शकता हे शिकाल. भांडण न करता काम करणं हे महत्वाचं आहे. आता लायब्ररीमध्ये आलोच आहोत, तर तिथल्या वेगवेगळ्या सदस्यत्वांबद्दल म्हणजे मेंबरशिप्सबद्दल बोलूया. गिटहबमध्येही असे काही प्रकार आहेत का? नक्कीच. हे पुढचं मॉड्यूल म्हणजे तुमच्या लायब्ररीच्या मेंबरशिप कार्डसारखंच आहे. यात आपण गिटहबच्या विविध खात्यांबद्दल म्हणजे अकाउंट्सबद्दल शिकू, जसे की वैयक्तिक, ज्याला पर्सनल म्हणता, मग संस्थात्मक म्हणजे ऑर्गनायझेशन आणि एंटरप्राइज. ओके, आणि या सगळ्यांमध्ये काय फरक असतो? प्रत्येक योजनेनुसार म्हणजे प्लॅननुसार मिळणाऱ्या सुविधा वेगवेगळ्या असतात, जसे की फ्री, प्रो, टीम इत्यादी. म्हणजे बघा, कुणाला फक्त पुस्तकं वाचायची आहेत, तर कुणाला स्वतःची खाजगी स्टडी रूम हवी आहे. तसंच काहीसा प्रकार आहे हा. समजलं. आणि यात आपण गिटहब मोबाईल आणि डेस्कटॉप ॲप्सबद्दलही शिकणार आहोत, बरोबर? म्हणजे कुठूनही काम करता यावं यासाठी. अगदी. तुम्ही कुठूनही काम कसं करू शकता हेही यात शिकायला मिळेल. ठीक आहे. पुढचा टप्पा थोडा गंभीर वाटतोय. कोड स्कॅनिंग. हे काय आहे? सिक्युरिटी गार्ड वगैरे आहे का आपल्या कोडसाठी? हा, तुम्ही अगदी जवळ पोचला आहात. घाबरू नका. कोड स्कॅनिंग म्हणजे तुमच्या कोडसाठी एक अत्यंत हुशार प्रूफ रीडर किंवा समजा एक स्पेल चेकर. अच्छा, प्रूफ रीडर. हो, जसं आपण लिहिलेल्या माहितीत स्पेलिंगच्या किंवा व्याकरणाच्या चुका शोधतो, तसंच हे साधन तुमच्या कोडमधील संभाव्य चुका आणि सुरक्षिततेतील धोके आपोआप शोधतं. अरे वाह! म्हणजे माझा प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोचण्याआधीच त्यातल्या अनेक चुका दुरुस्त केल्या जातात. 100%. या मॉड्यूलमध्ये आपण हे कोड स्कॅनिंग कसं चालू करायचं आणि कोड क्यूएल सारख्या साधनांचा वापर कसा करायचा हे शिकणार आहोत. कोड क्यूएल हे नाव जरा अवघड वाटतंय. नाव अवघड आहे, पण काम खूप सोपं करतं. ते आपण पुढे बघूच. वाह! आता तर सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे एआयचा जमाना आहे. गिटहबमध्ये पण असा कोणी मदतनीस आहे का जो आपलं काम सोपं करेल? हो, आहे ना. आणि त्याचं नाव आहे गिटहब को-पायलट. को-पायलट, विमानासारखं. अगदी. हा तुमचा एआय जोडीदार आहे जो तुमच्या सोबत बसून कोडिंग करतो.
समजा तुम्ही स्वयंपाक करत आहात आणि तुमचा मदतनीस तुम्हाला पुढे काय करायचे हे सांगतोय किंवा तुमच्यासाठी भाज्या चिरून देतोय. म्हणजे माझं अर्ध काम तोच करतोय. बरोबर, अगदी तसंच कोपायलट काम करतो. तो तुम्हाला कोड सुचवतो, चुका शोधायला मदत करतो आणि तुमच्या कामाचा वेग प्रचंड वाढवतो. हे तर ऐकायला खूपच छान वाटतंय. हो, या मॉड्यूलमध्ये आपण शिकणार आहोत की कोपायलट कसा वापरायचा आणि त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि बिझनेस. आता पुढचं आहे कोड स्पेसेस. हे काय नवीन आहे? स्पेस म्हणजे जागा, पण कसली जागा? कोड स्पेसेस म्हणजे तुमची स्वतःची पोर्टेबल कार्यशाळा जी क्लाउडमध्ये आहे. पोर्टेबल वर्कशॉप म्हणजे? कल्पना करा की तुम्हाला काम करण्यासाठी एक विशिष्ट संगणक, विशिष्ट सॉफ्टवेअर आणि इतर साधनांची गरज आहे. पण तुम्ही हे सगळं सोबत घेऊन फिरू शकत नाही, बरोबर? हो बरोबर, लॅपटॉप प्रत्येक ठिकाणी नेता येत नाही. कोड स्पेसेस तुम्हाला कुठल्याही कम्प्युटरवरून, अगदी साध्या टॅबलेटवरून सुद्धा इंटरनेटच्या मदतीने तुमच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे एन्व्हायर्नमेंटमध्ये थेट प्रवेश देतं. थांबा. म्हणजे मी घरातून काम करो किंवा मित्राच्या घरून, माझं ऑफिस, माझा पूर्ण सेटअप माझ्यासोबत असेल. तंतोतंत. या मॉड्यूलमध्ये आपण हेच शिकणार आहोत की हे क्लाउड आधारित डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट कसं वापरायचं. अप्रतिम. हे तर डेव्हलपरसाठी खूपच फायद्याचं आहे. आता इतके सगळे लोक एकत्र काम करणार म्हटल्यावर कामाचं नियोजन तर महत्वाचंच असणारच, नाहीतर गोंधळ होईल. अगदी बरोबर. आणि त्यासाठीच आहे गिटहब प्रोजेक्ट्स. ओके. हे तुमच्या टीमसाठी एक डिजिटल व्हाईट बोर्ड किंवा असं समजा की एक स्मार्ट टू डू लिस्ट आहे. तुम्ही कामाचे छोटे छोटे भाग करू शकता, ज्याला आपण टास्क म्हणतो. कोणतं काम कोण करणार हे ठरवू शकता. आणि काम कुठपर्यंत आलंय हे पण बघू शकतो का? हो, आणि कामाची प्रगती कुठपर्यंत आली हे एकाच ठिकाणी पाहू शकता. यामुळे गोंधळ टळतो आणि सगळ्यांना कामाची स्पष्टता येते. हे तर प्रोजेक्ट मॅनेजर्ससाठी वरदान ठरेल. नक्कीच. या मॉडेलमध्ये आपण एक प्रोजेक्ट तयार करून तो कसा व्यवस्थापित म्हणजे ऑर्गनाइज करायचा हे शिकणार आहोत. आणि आता शेवटचा पण मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, संवाद म्हणजे कम्युनिकेशन. बरोबर. कारण सगळं तंत्रज्ञान एका बाजूला आणि माणसांमधील संवाद दुसऱ्या बाजूला. मार्कडाऊन ही एक सोपी भाषा आहे जिचा वापर करून तुम्ही गिटहबवर तुमच्या कमेंट्स किंवा नोट्स व्यवस्थित फॉर्मॅट करू शकता. फॉर्मॅट म्हणजे नेमकं काय? जसं आपण ईमेलमध्ये महत्वाचे शब्द ठळक करतो म्हणजे बोल्ड किंवा तिरके करतो म्हणजे इटॅलिक्स. अच्छा, ओके. तसंच मार्कडाऊनने तुम्ही लिस्ट, लिंक्स किंवा इमेजेस सहज टाकू शकता. यामुळे तुमचा संदेश वाचायला सोपा आणि प्रभावी दिसतो. म्हणजे कमी शब्दात जास्त प्रभावीपणे बोलता येतं. अगदी. या मॉड्यूलमध्ये आपण हेच शिकणार आहोत की कमी शब्दात स्पष्टपणे आणि प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी मार्कडाऊनचा वापर कसा करायचा. तर हा होता गिटहब फाउंडेशन्स पार्ट 1 या लर्निंग पाथचा संपूर्ण आढावा. आपण एका साध्या टाईम मशीन म्हणजे गिटपासून सुरुवात केली आणि आता आपल्याकडे एक संपूर्ण लायब्ररी आहे. म्हणजे गिटहब, एक AI मदतनीस आहे कोपायलट आणि एक पोर्टेबल वर्कशॉप सुद्धा आहे. कोड स्पेसेस. बरोबर. हे फक्त वेगवेगळे टूल्स नाहीत, तर हे आधुनिक पद्धतीने सॉफ्टवेअर बनवण्याचं एक माध्यम आहे, एक पद्धत आहे. हे शिकल्यानंतर तुम्ही एकट्याने किंवा टीमसोबत मिळून काहीतरी नवीन आणि अद्भुत निर्माण करण्यासाठी सज्ज व्हाल. शिकल्यानंतर तुमच्या मनात असलेली कोणती मोठी कल्पना तुम्ही प्रत्यक्षात आणू शकता. कदाचित जगाला बदलणारी पुढची मोठी गोष्ट तुमच्याच कीबोर्डमधून जन्माला येईल.